आता माणसाला डी लर्निंगची पण फार गरज झालेली आहे. वाईल्ड लाईफ बद्दल काम करणाऱ्या बऱ्याच संघटना आहेत, बऱ्याच गोष्टी चालू असतात. पण अर्बन वाईल्ड लाईफचा विचार आपण कधी करणार? म्हणजे आता एक पुण्यातलंच उदाहरण होतं की एका बिल्डिंगमध्ये एक MGLची पाईपलाईन जिथे जाते तिथे एक खोपडं होतं, तिथे बार्नहाऊस बसायचे. तर सोसायटीने तिथे पत्राच लावून घेतला. म्हणजे मग तो त्याला मिळालेला अधिवास, सापडलेला अधिवास तुम्ही त्याच्याकडनं परत हिरावून घेतला. ही खरी गोष्ट आहे. मग आपण म्हणतो ना की काही गोष्टी माणसाला शिकवण्याची गरज असते, तसं काही गोष्टी आता माणसाला डी लर्निंगची पण फार गरज झालेली आहे. आता ज्या सोसायटीतलं उदाहरण दिलं, त्यांना एवढं जरी साधं कळलं असतं, त्यांनी कोणाची मदत घेतली असती किंवा इथं बार नव्हते तर काय करावं. काही लोकांनी सांगितलं असतं इथं पत्रा लावा, बंद करा. असं काही लोक आले असते ना सांगायला, हे बाणवर इथं असणं गरजेचं आहे, त्यांचा तो आदिवास आहे, त्याचा तुम्हाला काही त्रास नाहीये. की आपला जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तिथे एक जांभूळ जाई म्हणून एक तिरे देवीचं म्हणजे एक आणि आर्मीचे पण इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या जवळ गवे दिसले होते. आणि सकाळी सकाळी बातमी आली गवे आले शहरात गवे आले. मला पण आश्चर्य वाटलं. मी दुपारी पोहोचलो 4 वाजता. पोलिसांना मी आधी कळवलं होतं, तिथल्या याच्या कमिशनरने पण मला मदत केली. पोलीस तिथे आले होते आणि सगळ्या लोकांना त्या गव्यापासून दूर ठेवलेलं होतं. आम्हाला काय करायचं होतं, कुठल्याही गव्याला पकडायचं तर संध्याकाळपर्यंत लोकांना गव्यापर्यंत जाऊ द्यायचं नव्हतं. लोकांची आम्ही गर्दी कमी केली. जसं संध्याकाळ झाली तसं ज्या रस्त्यानं गवे आले होते त्या रस्त्यानं ते भोगावच्या दिशेनं परत गेले सगळे गवे. एकही गव्याच्या मागं माणूस न लागल्यामुळे गव्यांची पळापळ झाली नाही. ते दिवसभर चरत राहिले, कुणालाही त्रास, ते शांतपणे निघून गेले.